आणि आता सर्वांसाठीच एक महत्त्वाचा रिपोर्ट. मोबाईल, टीव्ही, एसी आणि फ्रीज सारखी दैनंदिन वापरातील इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं पुन्हा एकदा महाग होत चालली आहेत. ज्या किमती 6 ते 8 वर्षांपूर्वी होत्या त्याच पातळीवर आता एंट्री लेवल प्रॉडक्ट्स पोहोचताना दिसत आहेत. कंपन्या आता हा वाढता खर्च ग्राहकांच्या अर्थात तुमच्या माथी मारतायत. पाहूयात त्या संदर्भातला हा एक खास रिपोर्ट. तुम्ही एसी, टीव्ही, फ्रीज किंवा वॉशिंग मशीन सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचा विचार करताय तर थोडं थांबा. भारतात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमती झपाट्यानं वाढत आहेत. स्मार्टफोन, टीव्ही आणि मोठ्या घरगुती उपकरणांच्या दरांमध्ये अशी वाढ झाली आहे की ग्राहकांना 6 ते 8 वर्षांपूर्वीच्या किमतींची आठवण येते. उत्पादन खर्च वाढल्यामुळे कंपन्यांनी हा भार थेट ग्राहकांवर टाकायला सुरुवात केली आहे. फक्त मोबाईलच नाही तर एसी, फ्रीज आणि वॉशिंग मशीनच्या किमतीही पुढील महिन्यापासून विक्रमी पातळीवर जाणार आहेत. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मागणी घटण्याची भीती व्यक्त केली जाते, कारण हाच विभाग बहुतांश कंपन्यांसाठी सर्वाधिक विक्री देणारा असतो. आकडेवारी पाहिल्यावर तुमच्या समोरचं चित्र अधिक स्पष्ट होईल. दिवाळीच्या काळात 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणारे 5G स्मार्टफोन आता 13 ते 14,000 रुपयांमध्ये विकले जात आहेत. पुढील तिमाहीत हेच दर 17 ते 18,000 जाण्याची शक्यता आहे. टीव्ही आणि इतर उपकरणांच्या किमतीतही अशीच वाढ होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी सुमारे 6,500 रुपयांना मिळणारा 32 इंच स्मार्ट टीव्ही आता 8,500 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मे महिन्यापर्यंत त्याची किंमत 10,000 जाण्याची शक्यता आहे, जी 2017-18 सालातील किमतींशी जुळणारी आहे. 1.5 टनाचा 3 स्टार एसी पाहिला तर गेल्या उन्हाळ्यात किंमत होती 32 ते 34,000. मात्र एप्रिलपासून हीच किंमत 37 ते 40,000 जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांमध्ये जे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्याच्या किमती वाढत चालल्या आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून जे युद्ध सुरू आहे अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण, याचा देखील फटका इलेक्ट्रॉनिक आयटम्सवर बसला आहे. हे जे काही इलेक्ट्रॉनिक आयटम्स आहे त्याच्या किमती किमान 3 ते 4,000 किंवा त्याच्यापेक्षा जास्त पटीने वाढणार आहेत आणि याचा फटका सर्वसामान्य जनतेच्या खिशेला बसणार आहे. एकीकडे गॅसचा तुटवडा आहे, पेट्रोल असेल, CNG असेल त्याचा देखील तुटवडा आहे, तर दुसरीकडे हे जे इलेक्ट्रॉनिक आयटम्स आहेत जे एखाद्या व्यक्तीसाठी गरजेचे असतात त्याच्या घरामध्ये, त्याच्या देखील किमती आता वाढणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून ह्या किमती वाढतच चालल्या आहेत, परंतु जे युद्ध सुरू आहे त्याचा देखील परिणाम या इलेक्ट्रॉनिक आयटम्सच्या किमती ज्या वाढणार आहेत त्याच्यावरती होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशेला चांगलीच कात्री बसणार आहे. पूर्वी उत्पादन वाढल्यानंतर आणि कच्चा माल स्वस्त झाल्यानंतर किमती कमी होत होत्या. कंपन्या वाढीव खर्च स्वतः सोसून एंट्री सेगमेंटमधील मागणी टिकवून ठेवत होत्या. पण गेल्या 5-6 महिन्यांपासून मेमरी चिप्सच्या किमती वाढल्या आहेत. त्यात पश्चिम आशियातील संघर्ष आणि रुपयाची किंमत घटल्यानं खर्च अजूनच वाढला आहे. सभी मोबाइल में भी कैसा प्राइस, किसी में 2,000, किसी में 3,000, हर एक कंपनी मतलब अभी रेट बढ़ ही गया. अभी इसी का प्राइस अब देख लीजिए, पहले कैसा 13,500 में आता था, अभी आपको ये 14,500 में आ रहा है. अभी ये भी जो मोबाइल है S26 लॉन्च हुआ है, पहले ये सब प्राइस कम ना था, अभी ये भी कैसा लॉन्च हुआ है 86,000 में लॉन्च हुआ है. वो हिसाब से अभी जितना भी मोबाइल्स आ रहा है सबका मतलब प्राइस बढ़ गया. याच्या मागचं कारण काय आहे नेमकं काही सांगितलं? ये कुछ AI का पार्ट इसका कुछ महंगा हो गया ना, इसके वजह से सामने से मतलब महंगे में आ रहा है, तो वो हिसाब से हम लोग को भी महंगा में सेल करना पड़ रहा है. प्राइजेस कमी होती, प्राइस ऑफर अगर आता है कंपनी की तरफ से तो कम होता है, नहीं तो जो चल रहा मार्केट में बस वही प्राइस पे हम लोग भी दे रहे हैं. गेल्या 2-3 वर्षात तर प्राइजेस वाढलेत, कारण कॉपर, मेटल हा सगळी वस्तू महाग झाली आहे. ऑल्सो डॉलर इज बिकम एक्सपेन्सिव्ह. आता डॉलरच्यामुळे आपले जे पार्ट्स जे बाहेरून मोटर्स आहे, कॉम्प्रेसर्स आहेत आणि जे फिनिश्ड गुड्स आहेत जे युरोपवरनं येतात, जसे सिमेन्स आहे, बॉश आहे, दे आर ऑल बिकमिंग एक्सपेन्सिव्ह, कारण लॉजिस्टिक्स महाग झालं आहे आणि डॉलर इज गॉन अप. आणि हा वॉरच्यामुळे आता हा खूपच वाढलेत, कारण आता लॉजिस्टिक्समध्ये तिकडून सामानच नाही येते आणि डॉलर इज रीच 93. तर गेल्या 8-10 दिवसात आम्हाला सगळ्याच कंपनीने सांगितलं आहे की कमीत कमी 5 ते 7% मिनिमम आणि मॅक्सिमम अप टू 10% दे आर ऑल गोइंग टू गो अप. या दरवाढीचा फटका विक्रेत्यांनाही बसतोय.
ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशननुसार विओ, ओप्पो आणि शाओमी यासारख्या ब्रँड्सनी काही मॉडेल्सवर 10% दरवाढीचे संकेत दिले आहेत. काही नवी मॉडेल्स समान फीचर्स असूनही आधीच्या मॉडेल्सपेक्षा 30 ते 36% महागली आहेत. नोव्हेंबर डिसेंबरपासून स्मार्टफोन आणि टीव्हीच्या किमती या 30 ते 60 दिवसात वाढताना दिसत आहेत. काही कंपन्यांच्या मते जूनपर्यंत एंट्री लेवल 5G फोनचे दर हे 20,000पर्यंत जाऊ शकतात. एकीकडे वाढती महागाई तर दुसरीकडे गायब झालेल्या ऑफर्स यामुळे स्वस्त इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा काळ संपतोय का असा प्रश्न आता ग्राहकांना पडलाय. यंदाचा उन्हाळा मागणी वाढवतो की दरवाढीचा फटका बसतो ते हळूहळू तुम्हालाही जाणवेल. जुई जाधवसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.